विभाग पहिला, भौमितिक आकृत्यांची ओळख. उजळणी, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ. विविध चौकोन, विविध त्रिकोण, वर्तुळ. खालील चित्र पाहून त्यातील भौमितिक आकृत्या ओळखा आणि काढा. त्यांची नावं लिहा. आकृतीचं नाव: आयत, चौरस, त्रिकोण, आयत, गोल. वरील चित्रातील त्रिकोण, वर्तुळ, चौकोन ओळखा. त्रिकोण लाल, चौकोन निळ्या आणि वर्तुळ पिवळ्या रंगानं रंगवा. कडा व कोपरे. हा बर्फीचा तुकडा पहा. बर्फीचा तुकडा चौकोनी आहे. चौकोनाला 4 कडा आणि 4 कोपरे असतात. आता या टेबलाच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करा. टेबलाच्या पृष्ठभागाला किती कडा आहेत? 4. टेबलाच्या पृष्ठभागाला किती कोपरे आहेत? 4. टेबलाच्या पृष्ठभागाचा आकार कोणता? आयत, चौकोन. आयत. आता एक आयताकार कागद घ्या. आयताला कडा किती आणि कोपरे किती? आयताला 4 कडा आणि 4 कोपरे असतात. आता समोरासमोरील कडा एकमेकींशी जोडण्यासाठी कागदाला अशी मधोमध घडी घालू. आता हे पहा, जास्त लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळते. कमी लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळते. म्हणजेच आयताच्या समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या असतात. चौरस. आता हा रुमाल पाहू. हा चौरस आहे. चौरसाला कडा आणि कोपरे किती? चौरसाला 4 कडा आणि 4 कोपरे आहेत. रुमालाची आडवी आणि उभी घडी घालून समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या आहेत का ते पहा. आता रुमालाचे समोरासमोरचे कोपरे एकमेकांशी जुळतात का हे पाहण्यासाठी अशी घडी घालू. कोपरे जुळतात आणि लगतच्या कडाही एकमेकींशी जुळतात. आता रुमालाची पुन्हा घडी घाला. सर्व कडा एकमेकींशी जुळतात. म्हणजेच चौरसाच्या 4ही कडा समान लांबीच्या असतात. रुमालाची घडी घातल्यावर त्रिकोण मिळाला हे लक्षात घ्या. त्रिकोण. आता आपण त्रिकोणाला कडा किती, कोपरे किती ते पाहूया. परिसरात हा आकार कुठे कुठे दिसतो ते शोधा. काड्यांचा वापर करून खालील आकार तयार करा. चौकोन, आयत, चौरस, त्रिकोण. तक्ता पूर्ण करा. आकृती. आकृतीचं नाव: चौकोन. कडांची संख्या 4, कोपऱ्यांची संख्या 4. आयत. कडांची संख्या 4, कोपऱ्यांची संख्या 4. चौरस. कडांची संख्या 4, कोपऱ्यांची संख्या 4. त्रिकोण. कडांची संख्या 3, कोपऱ्यांची संख्या 3. गोल. कडांची संख्या 0, कोपऱ्यांची संख्या 0.